व्ही.डी. अण्णांनी स्वर्गीय काढलेला दूध संघ पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ भोसले वकील होते. बऱ्याचदा अडचणी येत होत्या, परंतु शेवटी साहेब वैतागले की आता हे किती, कारण अनंतराव थोपटे त्रास देत होते. भंडाऱ्याला पण कुठल्या तरी सभेला आले, त्यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे, आता मी खोलात जात नाही, पण इतका त्रास दिला. परंतु त्याच्यातनं स्वर्गीय व्ही.डी. अण्णा असतील, सतीश मामा असतील, बाळासाहेब तावरे असतील, अशा अनेक मान्यवरांनी तो संघ, इतर पण चेअरमन झाले, परंतु हे जास्त काळ होते म्हणून यांची नावं मी त्या प्रकर्षाने घेतली आणि तो संघ इथपर्यंत आपण टिकवलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक पेट्रोल पंप वगैरे ते सगळं उत्पन्न वाढवतोय. 40 कोटी तुमच्या संघाचा नफा किती असतो दरवर्षी ॲव्हरेज? नेट प्रॉफिट 10 कोटी धरा, 10 कोटी म्हणजे 4 वर्ष या गोष्टीला लागले असतील, एकही पैसा तुम्हाला डिव्हिडंड मिळाला नसता. ते काय दुधाला तुम्ही अनुदान देता लिटरला, ते मिळालं नसतं. एवढे पैसे आपण तिथं आणू शकलो. का आणू शकलो? की तुम्ही ज्याला 8व्यांदा आमदार केलेलं आहे त्याच्या हातामध्ये अर्थ मंत्रालय आहे आणि त्यामुळं राज्य सरकारमध्ये त्याचं थोडं बहुत ऐकलं जातं आणि त्याच्यामुळं ते काम आपण केलं. त्याच्यानंतर मार्केट कमिटीच्या चेअरमन मला वाटतं विश्वास आहे, आता विश्वासला विचारा. मार्केट कमिटीला पहिले विश्वासच्या आधी जे चेअरमन होते सुनील पवार, त्यावेळेस त्याच्या कारकिर्दीत 45 कोटी रुपये सुनील आणले. 45 कोटी ते सगळं तिथं उभं केलं. आणि आता मी परवा ते शॉपिंग सेंटरला किती पैसे आणले? नक्की सांगा. 50 सांगतो, 60 सांगतो. 50 ते 60 कोटी आणलेले. इतकं जसं आता गणेश मार्केट समितीच्या समोर आपण शॉपिंग सेंटर उभं करतो ना, असं देखणं शॉपिंग सेंटर पूर्वीच्या रयत भवनच्या जागेवर आपण उभं करतो. मित्रांनो, याच्यात एक देखील शेतचा पैसा नाहीये. आणि तिकडं जागा किती एकर? 26 एकर, 21 एकर झारगडवाडीला जागा घेतली. मी झारगडवाडीकरांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तिथं आपण जनावरांचा बाजार देणार आहे. त्या दिवशी मतदान केल्यानंतर मी सकाळी तिथं गेलो, प्लम वॉल कशी करायची वगैरे. आज मला आता दुपारी प्लॅन दाखवतील माझे अधिकारी, पण तिथं आपण सगळं भरून घेणार आहे रोडच्या लेवलला आणि फार चांगल्या पद्धतीनं जनावरांचा बाजार. कारण आपल्या इथं जनावरं मोठ्या प्रमाणावर असतात, गाई असतील, म्हशी असतील, त्याच्यामध्ये कालवडी असतील, बैल असतील, तर त्या प्रकारे तो बाजार आपण चांगला करतो. इथं पण मी मार्केटला त्रास दिला नाही. रेशीमचं पण एक युनिट तिथं चाललेलं आहे. रेशीमला किती पैसे दिले? 17.5 कोटी. हे सगळे ह्यांच्या टर्म मधले येतात. 17.5 कोटी, 45 कोटी, 60 कोटी हे एका टर्म मधले पैसे, म्हणजे 5 वर्षाच्या टर्म मधले. आजपर्यंत मार्केट कमिटी झाली. पातू देशमुख साहेब, अनेक मान्यवर तिथं, मला वाटतं संपतराव देवकाते पण चेअरमन होते, अनेक जण चेअरमन झाले. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण कुणाच्याच कारकिर्दीमध्ये एवढे पैसे आले नव्हते. एवढे पैसे आपण राज्य सरकारकडनं आणले की नाही माहिती घ्या. आणि महाराष्ट्रात कुठं पैसे तसे मिळालेत का याची पण माहिती घ्या. ते आता तिथलं काम चाललंय. तिथं मागं क्रीडा संकुलाचं काम उत्तम पद्धतीनं चाललंय. ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. आपली बारामती बँक अडचणीत होती. अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता मी त्या सचिनला सांगितलं, कुणाचंही ऐकायचं नाही. अजित पवारचं प्रकरण असेल किंवा आणखी कुणाचं असेल, थकलेलं असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्यायची, कुणाचंही ऐकायचं नाही. तेव्हा कुठं यंदा आता एमपी किती आला रे? 0%. मित्रांनो, संस्था अशा तशा चालत नाही. तुम्ही शेजारच्या फलटण तालुक्याला जावा, पुरंदर तालुक्याला जावा, काय परिस्थिती बघा. त्यामध्ये कुठंतरी कठोर, मला तुम्हाला नाराज करायचा नाहीये, तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये, पण तुम्ही जर पैसे घेतलेले असतील तर ते मात्र तुम्ही फेडले. थांबा रे, मध्ये कशाला देता रे? संघ चांगला चालला म्हणजे काय, नाही चालला तर चेअरमन कसा ठेवेल तुला? त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. खरेदी विक्री संघाला पण माडाची जागा होती, ती मिळून दिली मेडच्या तिथली. आणि आज तिथं ते सगळी भराई करून तिथं पंप कसा झाला बघा. पूर्वीचं वनकुंद्रे काय परिस्थिती तिथं होती? पाणी साठत होतं.
आज तिथं जाऊन बघा कसं चित्र बदललेलं आहे. आणि तिथं पायलिंग घेतलं मी ह्याला आयुर्वेदिक कॉलेजला. तुम्ही काही दिवसांनी आयुर्वेदिक कॉलेज झाल्यानंतर तिथले हॉल आणि तिथला सगळा परिसर बघितला ना तर तुम्ही पण म्हणाल आम्ही बारामतीत नाही कुठंतरी दुसरीकडे आतलं बघतोय. एवढं चांगलं दर्जेदार डॉक्टर तिथं कसे निर्माण होतील आणि तिथल्या स्टाफला पण मनापासून तिथं राहून काम करावं असं वाटेल अशा पद्धतीची ही सगळी कामं चाललीत. मी अनेक कामाचा उल्लेख करेन परंतु मला मूळ मुद्द्यावर तुमच्याकडे यायचं आहे. सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आज छत्रपतीला अडचण असताना तुम्ही आमच्यावर विश्वास जसा एकेकाळी आपला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता. मी तिथं आमच्या सोमनाथ होळकरच्याच कार्यालयामध्ये मेळावा घेतला होता आणि तिथं काय सांगायचं ते सांगितलं होतं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. मी ज्यावेळेस ठरवतो ना मनापासून त्यावेळेस मग मी माझं सर्वस्व पणाला लावतो. मी काय हायगाईच करत नाही. तो कारखाना बाहेर काढला. आता तो कारखाना आज राज्यामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये भाव देतो. रिकव्हरी बेसवर तर त्याच्यापेक्षा जास्त भाव देतो. इथं स्वतः चेअरमन बसलाय पुरुषोत्तम दादा त्याला विचारा. राजवर्धन बसलाय त्याला विचारा. म्हणजे संस्था अशा चालवायच्या असतात. काही अडचणी येतात. कुठल्याही संस्थेमध्ये कधी कधी चढ उतार येतात. आता उसाचाच बद्दल बोलायचं. हां, माळेगावची नगरपंचायत केली 5 वर्ष झाली. दरवर्षी माळेगावला ग्रामपंचायतीला किती माळेगावचं ग्रामपंचायतीचं कोणी सरपंच होतं का इथलं? दीपक किती पैसे मिळायचे दरवर्षी? अरे ग्रामपंचायत असताना हा अरे ग्रामपंचायत असताना वर्षाला किती मिळायचे? 25 ते 50 लाख झाला. मला आठवते एकदा दीपक पण सरपंच झाला आणि ती झेंडा घेऊन त्याचं काय मिरवणूक चाललेली होती. मी कुठंतरी होतो. नंतर येऊन भेटलं ते सगळे झालं. एखाद्याच्या अंगात आलं की असा अंगात येते. नंतर जमिनीवर पाय टाकल्यावर त्यांना कळते नाही राहत दादाच आपल्याला मदत करेल दुसरा कोणी करणार नाही. ठीक आहे. पण जोपर्यंत अंगात संचारलेलं असतं तोपर्यंत दादा गेला फाला गेला याला उडात असं ते चाललेलं असतं. तर ठीक आहे त्यांचा अधिकार एखादी संविधानाने दिलेला आहे. तर त्यामध्ये मी आता त्याला विचारा नगरपंचायत केली. कुठल्याही सहकार्याला विचारा. 5 वर्षामध्ये बाबासाहेब 350 कोटी रुपये दिले. 350 कोटी. आप्पासाहेब कशाला म्हणतात 350 कोटी? आले होते माळेगावला कधी? पोलीस स्टेशन वेगळं, डिवायडर वगैरे केलेले रस्ते 4 पदरी वेगळे. हे पैसे त्याच्यात नाही आहेत. बरोबर ना? ते वेगळे रे. क्रीडा संकुल आपल्याला तमामानात दिलंय खातं त्याच्यावरती देणारच ना. म्हणजे हे सगळं आपण करतोय का? ITIला पण दिले. बरोबर ITIला पण दिले. तिथं पण मी लक्ष घातलेलं आहे. परवाच आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे. ते ITI पण फार सुंदर करणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. अशा पद्धतीनं 350 कोटी माळेगावच्या ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ग्रामपंचायत असेपर्यंत झाले मिळाले नसतील एवढे पैसे दिले 5 वर्षात. तरी त्याच्यात 1 वर्ष माझं करोनाचं गेलं. कारण करोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे की उत्पन्न मला पगार करणंच अवघड झालेलं होतं. मी क्लास 1 क्लास 2चे पगार काही काळ थांबवले होते. नंतर परिस्थिती सुधारल्यावर आपण दिले. असा काळ तो गेला. जसं तुम्ही मी आपला प्रपंच करत असताना अडचणी येतात तसं मला पाणी पण लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं पण अडचणी येत असतात. तेव्हा पाणी पिताना लगेच ऍडजस्ट करा. अरे पाणी तरी पिऊ दे रे. पाणीच पितोय दुसरं काय पित नाही. आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला थेंब हात लावलेला नाही. एवढा एकच नियत आहे. तर दुसरेही असतील ते बाकीचे म्हणतील बघा लय गंडारला काही असतील पण मेजॉरिटी नाही येत. तर सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या पद्धतीनं आपण काम करतोय बाबांनो. आता 11व्यांदा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. मग मी बापूंनाही सकाळीच सांगितलं ते
मी म्हणलं इकडे येऊ नका, मला माळेगावच्या बद्दल बोलायचं आहे. आपण नंतर तुमचा चेअरमन व्हाईस चेअरमन झाल्यावर सत्कार घेऊ. 21च्या 21 बोर्डाचा मला सभासदांचे पण तिथं आभार मानायचे. मी आत्ताच माझ्या तिथल्या 53 गावच्या बारामती इंदापूर तालुक्यातल्या सर्व मान्यवरांचे, सर्व सभासदांचे, सर्व कार्यकर्त्यांची ती निवडणूक एकतर्फी होण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं, काहींचे फॉर्म राहिले तरी नंतर त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला. भाऊसाहेबांचा मुलगा असेल सपकाळांचा किंवा इतर काही काळे आणि इतर मान्यवर असतील आणि त्या प्रकारे ते झालं. आणि मला वाटतं 6,500च्या फरकाने ते आलं पहिल्यांदा छत्रपतीच्या इतिहासामध्ये. टक्केवारी पण कमी झाली, 75% संदीप तुला माहिती आहे, सतपाल अशोकराव 75% मतदान झालं. पण आता आपल्या इथं सभासद आहेत, मी मगाशी सांगितलं तसं 19,651 फॉर्म भरायला सुरुवात झालेली. काहींना वाटत होतं की ताबडतोब निवडणूक लागावी. मी गप्प बसलेलो होतो. मी ठरवलेलं होतं निवडणूक छत्रपतीचं मतदान झाल्याशिवाय लावायची नाही. पण काही काही जण जाऊन तिथं मुख्यमंत्र्यांना, साहेब निवडणूक लावा, साहेब निवडणूक लावा. मी सीएम साहेबांना सांगितलं, सीएम साहेब माझा मतदारसंघ आहे, आपण महायुतीचे सगळेजण घटक आहोत, मी पण घटक आहे, लहान असेल पण मी पण घटक आहे 40-45 आमदारांचा. आणि त्यामध्ये मला तिथलं मतदान झालं की तुम्ही न सांगता मी निवडणूक लावणार आहे. कारण निवडणूक लावायचं सहकार खात्याच्या हातात आहे, सहकार खातं माझ्या बाबासाहेबांकडे आहे. पण काहींना चैनच पडत नव्हतं. सुटले की मुंबई, सुटले की मुंबई. अहो आता आम्ही महायुतीत काम करतो, त्याच्यामुळं इकडं पण काही जण सांगायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आणि काम करून आणू. अरे शाळ्या तुला अमित शाह साहेब ओळखतात तरी का रे? म्हणजे गप्पा आणतो काही. पण त्याच्यामध्ये शेवटी युतीचं सरकार असतं त्यावेळेस मोठा पक्ष भाजप आहे, 2 नंबरचा पक्ष संख्येने 2 नंबरचा शिवसेना एकनाथरावांशी, आणि 3 नंबरला मी तिथं आहे म्हणजे राष्ट्रवादी, मी म्हणजे राष्ट्रवादी. अशा पद्धतीनं ते सरकार चाललेलं आहे. आणि मी सीएमला सांगितलं, सीएम साहेब असं नाही चालणार, मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं लागेल. भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली. तुम्ही बघितलं 18ला मतदान झालं आपलं, 19ला रात्री कधीतरी काउंटिंग संपलं, 21ला निकालला इलेक्शन लावलं, एकच दिवस मध्ये गेला फाळकेजी आणि 21ला लावलं. त्याच्यावर मी लोकशाहीचा समर्थक आहे. कारण लोकांनी मला नेहमी खासदारापासून छत्रपतीच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत नेहमी तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. मला कधी तुम्ही अपयश दाखवलेलं नाही. आणि मी छातीठोकपणे महाराष्ट्राला सांगत असतो, ही माझी बारामती, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत असतो. हे माझे मतदार, हा माझा मतदारसंघ. आणि त्यामुळं मला कामं करायला हुरूप येतो. तुम्ही प्रत्येक माझी टर्म बघा, 90 ते 95, मला 90 नाही, 90ला साहेब आले होते, पण 91 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, नंतर 2019 आणि 2024. प्रत्येक 5 वर्षामध्ये अशोकराव जास्तीचीच कामं करत गेले. तुम्ही कुठलीही टर्म आठवा. आज देखील बारामतीचा ग्रामीण भाग ज्या पद्धतीनं आम्ही बदलवतोय, अर्थात तुमची साथ आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तरुणांचं सहकार्य आहे, बहिणींची मदत आहे, म्हणून हे करतोय. आता पण कुणीतरी ते बाहेर ते घोषणा चालल्यात, त्यांनी सगळ्यांनी अतिक्रमण केली, अतिक्रमण काढायला लागली की यांनी घोषणा सुरू केल्या. आपण टपऱ्या विरहित बारामती करायची, त्याकरता स्टॉल काढलेत. तुम्ही बघितलं ना, त्या प्रत्येक रोडला काही स्टॉल काढलेले, ते स्टॉल घ्या ना, ते आपण रिजनेबल दरामध्ये देऊ, स्वच्छता ठेवा. परंतु मी एवढं चांगलं करतोय आणि उद्याच्याला गणेश शिंदेच्या मनात आलं म्हणून त्याने इथं टपरी टाकायची, कसं काय चालेल? मग त्याने शेजारी कोणीतरी पानटपरी टाकायची, मग त्याच्या शेजारी चहा, कोंबडी चहा. तर अशा पद्धतीनं हे कसं रे? मी आता पण येताना 5 का 6 झाडाच्या फांद्या तुटल्या होत्या कालच्या वादळात. मी ताबडतोब चीफ ऑफिसरला सांगितलं, मला त्या फांद्या काढून घे. कोण मायचा लाल एवढं बारीक बघणार आहे? कुणी बघू शकत नाही.
आज नाही तुम्हाला पुढे कळेल, कोणीच नाही. आज प्रत्येक वेळेस आता उद्या पहाटे त्या फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली ती बघायला जायची. कुणी, मी पण अनेक वर्ष काम करतोय, अनेकांचं काम मी जाऊन, मला कुणावर टीका करायची नाही. नाहीतर मग सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात. हे तो सीपीचा नोट आली का माझी, यादव यादी हळद कुंकू घाल त्याला, मूर्ख चालेल. आता तुम्हाला, तुम्ही घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का नाही. मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे. अजित पवारने दयाला सांगितलं तो असं कर म्हणून, मला तर काय कळलंच. मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला, पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे. आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक, उद्या सुनीलच्या घरात लग्न गेला, किशोराच्या घरात लग्न गेला, प्रेमापोटी बोलत तर जावं लागतं. जीपी नाही गेलं तरी माणूस रुजतंय. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून. मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्यानी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायेचा लालनी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटकवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणला की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होत. तरी चावी देताना त्याला विचारलं, ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय. खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही ना, खरं आहे ते संभाजी, जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो, त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा मिंदा नाहीये, चहाचा पण मिंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206 पण 25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 दाखल झालाय. आज तारीख किती? 22/5. बरं, मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले की हो मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायेचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नाही. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही.
पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलीन मी उद्या, कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मी विचारतो किंवा तू काय करते काय, तू बऱ्याच जणांनी बघितलंय, त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचंड लागतं म्हणून आलो नाही समजायचं. आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आल्याबद्दल. तर ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहेत, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेलं आहे. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत. ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो. चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये घे, सोडू नको साल्याला. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय, व्यवस्थित चालवतोय, हेही आपण बघताय. आपल्याकडं काही भागामध्ये पाऊस पण चांगला पडलेला आहे. कांद्याचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करायला सांगितले. पण ऊस पिकाला आणि काही इतर पिकांना फायदा झाला. आंब्याचं नुकसान झालंय, काही नुकसान होतोय, काही फायदा होतोय. पण पाळी वाचलेली. त्याच्यामध्ये जिरायत भागामध्ये पण मध्ये थोडंसं माझ्या जनाई श्रीसाईच्या बद्दलच्या भावना तीव्र होत्या. आबा तिथं सारखी लोक म्हणायचे पाणी सोडा पाणी सोडा पाणी सोडा, पण तिथंही थोडा रिलीफ मिळालेला आहे. ही परिस्थिती. आणि हवामान खातं, कालच आम्ही खरीपाची मिटिंग राज्याची, बियाणं आहे का, खतं आहे का, औषध आहेत का, लिंकिंग. मी आत्ता तुम्हाला सांगतो, जर कुठल्या खत विक्रेता केंद्रांनी किंवा बियाणे केंद्रांनी तुम्हाला खत घेताना सुपर फॉस्फेट घेताय किंवा DAP घेताय तर हे खत तुम्हाला घेतलंच पाहिजे असं सांगितलं की माझ्या इथं मी या यादवला आणि त्या मुळीकला आणि मुसळेला इथं ठेवलेलं आहे कामं करण्याकरता. त्यांना सांगा मी ताबडतोब त्या दुकानावर ऍक्शन घेईन, त्याचं लायसन्स सस्पेंड करेन. काल मुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्याला सगळ्यांना सांगितलेलं, माझ्या शेतकऱ्याला बळजबरी करून कुठलं खत गळ्यात मारायचं नाही. बियाणं पण जे चांगलं बियाणं आहे तेच त्या ठिकाणी द्यायचं. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि तशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये भूमी अभिलेख महाराष्ट्रव्यापी संपामुळे शासकीय योजनेच्या मोजणीचं काम थोडंसं थांबलेलं आहे. या 1-2 इंच पाऊस इकडे सगळीकडे पडलेला आहे. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. आता प्रश्न आहे तो आपल्या 19,651 सभासदांचा. मित्रांनो, माळेगाव कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 46-47ला धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील आदींनी सहकार चळवळ आपल्या इथं उभी केली. आणि 1950ला पद्मश्री विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा आणि सुजयचे पणजोबा, त्यांनी सुजय विखे पाटलांचे त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना लोणीला प्रवरानगरला सुरू केला. तोच पहिला कारखाना त्यातलाच काही माळेगाव आपल्या सोमेश्वरला आणलं
छत्रपतीला आणला होता, म्हणजे ज्यावेळेस छत्रपती सुरू झाला तेव्हा त्यावेळेस साधारण लोकांना कळलं की गुऱ्हाळ करण्याच्या पेक्षा साखर कारखाना उभा राहिला. साखर कारखाने खाजगी होते, वांचनचे होते, इतर मान्यवरांचे होते, पण कारखाना उभा केला तर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा होतो आणि तो नीट चालू शकतो. म्हणून त्यानंतरच्या कालावधीत बारामती तालुका डेव्हलपमेंट बोर्डाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसचे संस्थापक चेअरमन दादासाहेब गोपाळराव शेंबेकर कैलासवासी आणि कैलासवासी बापूसाहेब जाधवराव, म्हणजे बापूसाहेब उर्फ वीरसिंह जाधवराव आदींनी माळेगाव कारखान्याची स्थापना 5 जुलै 1954ला केली आणि प्रथम गळीत हंगाम मात्र 25 नोव्हेंबर 1957ला त्या बाबतीमध्ये सुरू झाला. त्यावेळेसचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते तो पार पडला आणि 1,05,000चं गाळप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आता यावेळेसचं जे बोर्ड मी तुम्हाला सांगितलं होतं निवडून द्यायला, त्याच्यात सुरुवातीला बाळासाहेब तावऱ्यांनी नेतृत्व केलं, नंतर केशवरावांनी नेतृत्व केलं, वेगवेगळ्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून नेतृत्व केलं आणि त्यामध्ये 21-22 मध्ये 9,000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करून 15 लाख टन गाळपाचा विक्रम हा माळेगाव सहकारी साखर कारखाने केला. त्या सगळ्या शेंबेकरांच्या पासून, जाधवरावांच्या पासून आजपर्यंत केशवरावांच्या पर्यंत अनेक मान्यवर तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन लाभले. मग त्याच्यामध्ये कैलासवासी श्रीरंगांना जगताप असतील, आमचे भीमदेवराव तात्या गोखले असतील, माधवरावजी तावरे माळेगावचे असतील, शंकरराव दाते असतील, कैलासवासी गुलाबराव ढवण पाटील असतील, आपले शिवलिंगजी हिरेमठ काका ते असतील, चंद्रराव अण्णा अनेकदा चेअरमन झाले, बाळासाहेब तावरे अनेकदा चेअरमन झाले, कैलासवासी संपतराव तावरे हे काही काळ चेअरमन झाले, रंजन काका चेअरमन झाले आणि केशवराव चेअरमन झाले. या सगळ्यांनी आपापल्या परीनं दुरा सांभाळली. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. सुरुवातीच्या काळामध्ये 67ला तुम्ही पवार साहेबांना संधी दिली. पवार साहेब अतिशय उगवतं, तरुण, तडफदार नेतृत्व होतं. त्यांनी आपल्या बारामती असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल, त्या पद्धतीनं त्यांनी कामं केली. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला. 90 पासून 91 पासून तुम्ही मला संधी दिली. मी माझ्या परीनं आजपर्यंत कामं करत आलेलो आहे. निश्चितपणे इथं बसणारा प्रत्येक जण सांगेल, बारामती बदलत चाललेली आहे, बारामतीचा विकास होत चाललेला आहे, बारामतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. अशा पद्धतीनं बारामती काटेवाडीपासून माझ्या निंबूतपर्यंत, तिकडं सांगवीपासून इकडं खराडवाडीपर्यंत हे सगळं त्या ठिकाणी आहे. बाळाला बाहेर घेऊन जाऊ, ते रडायला लागलं माझं भाषण ऐकून. तर ह्या सगळी परिस्थिती आहे. ह्या तुझं काम असेल तर 2च्या पुढे घरी आहे, इथं नाही माझ्या घरी. आणि तुझं काम असेल ते केलं जाईल. पहिलं तुला भेटी घरी यायचं, काहीतरी शिस्त पाळा. ह्या प्रकारे घरी म्हणजे इथं सहयोगला काटेवाडीला नको. ह्या पद्धतीनं यांनी काम केलं. VSI जी संस्था आहे, त्या संस्थेने मांजरीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला 2025 साली यंदा आर्थिक व्यवस्थापनाचा राज्यातला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला आहे, पुरस्कार. 2024 मध्ये बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन इंडिया या संस्थेने त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. आणि भाव पण बाळासाहेब असतील, केशवराव असतील यांनी चांगला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं आपण अडचण त्याच्यामध्ये येऊन दिली नाही. ज्यावेळेस माझी मदत लागायची, मी कोणी चेअरमन असला तर त्यावेळेस मदत करायचो. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादाला विचारा, मी तर अनेकदा त्यांना म्हणतो नुसतं फोनवर मला सांगा. आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे फोनवर त्यांची कामं VSI कडे असेल किंवा साखर आयुक्ताकडे असेल किंवा एक्साईजकडे असेल
किंवा सहकार विभागाकडे असेल, कुणाकडे असेल तरी मी करू शकतो, काही अडचण नाही. आपल्याला प्रपंचाचा सगळा विचार करायचा. काही जर दबक्या आवाजात म्हणतात की दादा काही समोरच्यांनी पॅनल केले, आता 2 पॅनल होतात, 3 पॅनल होतात, 4 पॅनल होतात, मला माहिती नाही. ते मी मगाशी सांगितलं की इतक्या तारखेला ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसेल, ते 13 जूनला दिसेल की किती जण निवडणूक त्या बाबतीमध्ये लढवत आहेत. अंतिम यादी, चिन्ह काय. माझी आपल्याला विनंती आहे 37 गावातल्या सगळ्या सभासदांना, तुम्हाला भाव चांगला पाहिजे, चांगला भाव दिला. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वभांडवलाची गुंतवणूक या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने, बाळासाहेबांनी आणि केशवरावांच्या संचालक बोर्डाने केली. 5 वर्षाच्या काळात 100 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक स्वभांडवली झालेली आहे आणि त्याच्यामुळं विना स्टॉपेज विक्रमी अशा पद्धतीचं गाळप तिथं झालेलं आहे. आपण साखर विक्री करताना पण आपण चांगल्यातली चांगली ह्यांची स्पर्धा असते, सोमेश्वर आणि माळेगावची साखर स्पर्धा नेहमी चांगल्याशी करावी. स्पर्धा मी छत्रपती शिकारा म्हणणार नाही, मी कधी पण त्यावेळेस सांगायचो, पण स्पर्धा ह्या 2 कारखान्यांनी करावी. आणखीन जे चांगले भाव देणारे, पूर्वी एक हुतात्मा किसन नाईर होता, राजाराम बापू पाटील होता आहे, ह्या सगळ्यांशी, किंवा माझ्या कोल्हापूरमध्ये, मी आता उद्या कोल्हापूरला चाललो, कोल्हापूरचे चांगले कारखाने ज्याचा भाव असेल त्याच्याशी आपण स्पर्धा करू. आज ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आता हा विक्रमी भाव देत असताना काही मागच्या काळातलं मध्य आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे ह्या 5 वर्षात बाळासाहेब तावरेंनी आणि केशवरावांनी 59 कोटी रुपयांची परतफेड केली. मी जे सांगतोय ना, ह्याच्यात काही खोट असेल तर कुणी पण मला भेटायचं. मी आकडे सगळी व्यवस्थित माहिती घेऊन बोलतोय. त्यामध्ये FRP सॉफ्ट लोनचं 5 वर्षात 19 कोटीची परतफेड केली. भाव देत भावावर परिणाम होऊन दिला नाही, कारण मागच्या काळामध्ये एकदा सॉफ्ट लोन दिलं, 2% व्याज आम्ही राज्य सरकारने सहन केलं, 2% मला वाटतं केंद्राने सहन केलं, 2% साखर कारखाने असं काहीतरी 6% दिलेलं होतं. कामगारांच्या प्रलंबित हुद्देवारी ती दिली. काही बाबतीमध्ये मागच्या काळातल्या कामगारांचा रजेचा पगार हा आत्ताच्या 5 वर्षाच्या संचालक बोर्डाने जवळपास 3 कोटी रुपये अदा केले. बाळासाहेब आहेत आणि केशवर आहेत, दोघांच्या तोंडावर सांगतो, 3 कोटी रुपये मागचे अदा केले. हार्वेस्टिंग मशीनच्या माध्यमातून आता आपल्याला पुढं सोमेश्वरला, माळेगावला, छत्रपतीला, इतर जे कारखाने आहेत, आपल्याला हार्वेस्टरवर जावंच लागेल. एवढं फसवी चाललेली की न सांगितलेलं बरं. काही टोळ्या कशा फसवतात तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं आता पूर्वीसारखं लेबर पहाटे उठून काम करायला तयार नाही. ते म्हणतात किती वर्ष आम्ही काम करायचं, आमच्या पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं, आमच्या बापांनी केलं, आम्ही आमच्या पोरांनी का करायचं. आता बैल जवळपास कमी झालेली आहेत. आता ट्रॅक्टरला जुगाड करतात, कोण त्याला मुंगळा म्हणतं, कोण त्याला काय म्हणतं. त्यांनी आता ऊस आणला जातो आणि हार्वेस्टरनी तोडून आणलेला ऊसची वाहनं लवकरात लवकर खाली 5 मिनिटाच्या आत केली पाहिजेत. वेळेची बचत, पैशाची बचत राज्यातल्या अनेक ठिकाणी केलं जातं. त्याकरता गव्हाणीजवळ टिपलर उभा करावा लागतो. टिपलर ज्याला माहिती आहे त्याला टिपलर कळेल. आता जे काही कारखान्याशी संबंधित आहे त्यामध्ये आज महाराष्ट्रात, मी अधिकारवाणीने सांगतो, महाराष्ट्रात जर सगळ्यात चांगला टिपलरची व्यवस्था कुठं झाली तर ती माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झाली. मला ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस त्यांना सांगतो, जावा माळेगाव कारखान्याचा टिपलर कसा आहे, कसा सर्व्हिस देतो आणि कशा पद्धतीनं चांगला आहे. कारण पुढं आता माझा सहकारी साखर कारखाना लातूरचा 100% गळीत हार्वेस्टरनी करतो. मला आम्ही देशमुख साहेब सांगत होते, विलासरावांचे चिरंजीव, 100% गळीत. तसं आपल्याला सुरेशराव करावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.
टप्प्याटप्प्याने कसं पुढे जायचं, मी त्याच्यात नितीन गडकरी साहेबांशी बोलेल. केंद्रातनं काही त्याच्यामध्ये RRR मध्ये काही पैसे आणता येतात का, काय करता येतात का, ते मी करीन. माझं काम मी चोख करीन, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. माळेगाव सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक वरदान ठरणारी आरोग्य विमा पॉलिसी सभासदांना आतापर्यंत 27 कोटी रुपयाचा लाभ झालेला आहे आणि सभासदांचा प्रीमियम हा 16 कोटी रुपये फक्त भरला. 16 कोटीच्या बदल्यात सागर 27 कोटीचा आपल्या लोकांचा फायदा झाला. कारण कधी कुणावर कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि साखर निर्मिती बरोबर आपली डिस्लरी, वीज निर्मिती प्रकल्प, संजीवनी खत प्रकल्प याच्या माध्यमातून देखील संचालक बोर्डाने विक्रमी उत्पन्न केल्यामुळं ऊसाचा दर आपल्याला चांगला काढता आला. मला माहिती होतं निवडणूक लागणार आहे. मी आधीच बोर्डाला सांगितलं ठराव करून ठेवा खोडकीचा, नाहीतर पुन्हा आचारसंहिता लागल्यावर प्रॉब्लेम येईल. बाळासाहेब बाबूराव त्याच्यावरती ठराव केला. आता ठराव झालेला असल्यावर पैसे द्यायला काही प्रॉब्लेम नाही, कुणी काही विरोध करायचं कारण नाही. ठराव झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खोडकीचे, त्यांच्या हक्काचे, हे सगळं गणित आहे. या पद्धतीने केलंय. पण काही बाबतीमध्ये काही जणांच्या चुका झाल्या. मी काम करत असताना चूक झाली तर चूक मान्य करणारा कार्यकर्ता आहे पडतरे. मी अजिबात तसं हे करत नाही. दत्तोबा चुका झालेल्या आहेत. छत्रपतीला पॅनल करत असताना मी 100% नवीन पॅनल केलं. ते पण आताही मी बऱ्यापैकी बदल करणार. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, माझ्या समोर ज्याचं पॅनल व्हायचं त्यांनी करा, माझी हरकत नाही. मी लढणार, मी माझं पॅनल उभं करणार. कोणी काही पण म्हणा, मी अतिशय व्यवस्थितपणे समोरचे तुल्यबळ पॅनल झालेले समजून लोकांच्या समोर जाणार. मलाही एकदा बघायचंच. आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या विचाराच्या पॅनल आणि मी चेअरमन कोण करणार ते मी प्रचाराचा नारळ फोडत असताना तुमच्या पुढे जाहीर करेन. जसा मी सोमेश्वरचा छत्रपतीचा प्रचाराचा नारळ फोडत असताना सगळ्यांच्या देखील सांगितलं 5 वर्ष पृथ्वीराज जाचक चेअरमन आहे. त्यावेळेस आणि लोकांनी मग त्याच्यावर विश्वास ठेवला त्या गोष्टीवर आणि लोकांनी मला साथ दिली आणि ते पॅनल निवडून आला. तसं मी 13 तारखेला प्रचाराचा नारळ फोडी. त्या दिवशी मी इथं असेल. 13 तारखेला वार कोणवार आहे? शुक्रवार. आपल्याला फक्त सोमवार, मंगळवार, बुधवार काम असतं तिथं. त्याच्यावर शुक्रवारी मी इकडे येईल. नारळ फोडून मी चेअरमन कोण आहे ते सांगेन. राहिलेले 5 गटातले 5 व्हाईस चेअरमन त्या बाबतीमध्ये करीन. हे करत असताना आपल्याला माळेगाव गटात 5 गाव आहेत, 3 लोक निवडायचे. माझ्या पंढरी गटात 7 गाव आहेत, 3 लोक निवडायचे. माझ्या सांगवी गटात 5 गाव आहेत, 3 लोक निवडायचे. माझ्या खांडक शिरोलीमध्ये 2 गाव आहेत, 2 लोक निवडायचे. माझ्या निरावागस गटात 4 गाव आहेत, 2 लोक निवडायची. म्हणजे मी जनरलचं सांगतोय. बारामतीत 14 गाव आहेत, 2 लोक निवडायची. असं 37 गावात आपल्याला साधारण 15 लोक निवडायचे. नंतर एक ब मधनं निवडायचं, एक NT मधनं निवडायचं, एक SC ST मधनं निवडायचं, 2 आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आणि एक इतर मागासवर्गीय मतदारसंघ. कौले बापू, तुम्ही मी ज्यावेळेस मंत्रिमंडळ केलं होतं तुम्ही लोक माझ्या इथं आंदोलन करून आला होता. आज तिथं ढोल वाजवा ना. मी भुजबळांना नाही घेतलं त्यावेळेस तिथं आंदोलन केलं, पण घेतलं तर ढोल का नाही वाजवत? बरोबर नाही. अरे हा अजित पवार कधी जातीवाद करत नाही. एक मायचा नाला, एक मायचा नाला. त्या 35 वर्षात अजित पवारजी कुठं जातीवाद केला? एक उदाहरण सांगा. एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, मार्ग काढतोय,
त्याच्यात वेगवेगळ्यांना संधी देतोय. पुढेही भुजबळ साहेबांना सांगितलं, भुजबळ साहेब काही दिवसांनी तुम्हाला राज्यसभेत खासदार म्हणून पाठवणार आहे. जे प्रमुख नेते आहेत त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण आहे. पण काही माहिती घ्यायची नाही, काय नाहीची. आणि काही तर ते फोटो येऊ नये म्हणून असे लपतात. अरे लपता कशाला, उघडपणा या ना. मी कधी लपून छपून राजकारण केले का? कधीच केलं नाही. आज पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांना विनंती करायची आहे, तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा. जे काही खूण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले ते. तुम्ही म्हणाल तू काय करणार आहे? मी कारखान्याला भाव 5 वर्ष चांगला देणार आहे. कारखान्याचा सगळा खर्च मी वाचवणार आहे. मी कारखान्याची गाडी बंद करून टाकणार. चेअरमन फक्त जायला गाडी वापरेल, व्हाईस चेअरमन नाही, डायरेक्टर नाही. ज्याला डायरेक्टर माझ्या पॅनलमध्ये व्हायचं त्यांनी या, ज्याला गाडी वापरायची त्यांनी माझ्या पॅनलमध्ये येऊ नका. गाड्या वापरण्याच्या करता डायरेक्टर मी करत नाही तिथं. एक म्हणजे हे सगळं ठरवून चालू आहे. तुम्ही फक्त मागे उभं राहा. जागा भरताना मी अजिबात कुणाचे लाड करणार नाही. कुणी काय काय उद्योग केले, त्यांनी एवढे उद्योग केले तरी मी भाव चांगला दिला. आता मी पुढच्या 5 वर्षाच्या करता येतोय बाळासाहेब, की हे सगळं मी थांबवणार आहे. मी छत्रपतीला आव्हान केलेलं होतं, थांबवलेलं आहे. तुम्ही बघा पृथ्वीराज जाचं का झाले होते, गाडी नव्हती आणली. अजून चेअरमन व्हायचे, पण चेअरमन झाले तर जमाय. ज्यावेळेस एखादा निवडणुकीचा निकाल लागतो आणि कळलं ना की बाबा आता भाजप सत्तेवर येतं, तर देवेंद्रला लगेचच तिथं मुख्यमंत्री होणार म्हणून बंदोबस्त दिला जातो. लगेच शपथविधी व्हायच्या आधीच ही पद्धत आहे. पण तशा पद्धतीनं जे काही विरोधक टीका करणार आहेत हे काढणार आहे. तोडणी वाहतूक जे काही कुणाच्या शिफारसी अजिबात चालून देणार नाही. तोडणी वाहतूक शेतकी अधिकारी ठरवेल कुणाला ऍडव्हान्स द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा. डायरेक्टरनी शिफारस करायचं काही कारण नाही. माझ्याकडे कागद आहे, कुणी शिफारस केली मी तो दाखवतो. त्या डायरेक्टरला एकेकाला बोलून घेणार. तुम्ही काय करता, तुम्हाला मी जीवाचं रान करायचं. मी आज उपमुख्यमंत्री, माझ्या महत्वाच्या काही मिटिंग आहेत सोडून आलोय, घासा कोरडा करतोय, भाषण करतोय, लोकांचा विश्वास संपादन करतोय. आणि तुम्ही माझ्या मागं पाठीमागं हे असले धंदे करताय. आणि बदनामी तुमची होत नाही, माझी होती बदनामी. टाकता तुम्ही बदनाम अजित पवार. आहे का नाही टाकणाऱ्यांचं टोळकं तिथं? ही काय पद्धत आहे? अरे आई बापांनी जन्माला दिलेलं आहे, चांगलं काम करा, धंदा पाणी करा. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ह्या 5 वर्षात मी इतकं बारकाईनं लक्ष देणार आहे. तुम्ही जर मला साथ दिली तर मी पहिलं काम करणार तर ते तिकडं घाण पाणी जातंय ना, ते पाणी त्या ठिकाणी. माझी परवाच मी आणि आमच्या पंकजाताई मुंडे माझ्याबरोबर माझी तिथं DPCची मीटिंग होती आणि खरीप पूर्वची मीटिंग होती. त्या म्हणल्या दादा मी तुमच्याबरोबर येते आणि परत आपल्याला कॅबिनेटला यायचं, दुसऱ्या दिवशी मी तुमच्याबरोबर परत येते. त्यावेळेस आम्ही बोलत होतो. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, चांगली टीम पाठवून काय काय केलं पाहिजे ते करणार. हे सगळं करत असताना भावावर परिणाम होऊन देणार नाही. केशवरावला विचारा, बाळासाहेबांना विचारा, तुमच्या माळेगाव शैक्षणिक संकुल आहे ना, तिथले सगळे रस्ते कुणी केले? 1 पैसा माळेगावच्या सभासदांनी दिलाय का? नाही दिला. मी त्याची सगळी जबाबदारी स्वीकारली. अरे आपल्यात तेवढी धमक आहे. त्याच्यामुळे इथनं पुढं माळेगाव नीट ऐका. समोरच्या पॅनलनी चॅलेंज द्यावं की मी जे सांगतो ते करणार आहेत का? मी भाव पण 5 वर्ष चांगला देणार. केंद्राच्या ज्या योजना असतील त्याही मी पहिल्या माळेगावला आणणार. त्याच्यामध्ये राज्याच्या योजना असतील तर ते सहकारी विभागाचे ते माझ्याकडनं सही होती. राज्य सरकारच्या ज्या योजना असतील, वित्त विभागाच्या हार्वेस्टिंगच्या, कृषीच्या योजना,
तेही माझ्याच हातात आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मधी ज्या काही गडबडी झाल्या त्यावेळेस कानावर आल्या आल्या मी थांबवलं. काही ठराविक लोकांची पगारवाढ केली होती की नाही, मी थांबवली ना. माझ्या कळलं की मी थांबवली. मी कधी चुकीचं माझ्या माणसाकडनं होऊन देणार नाही. मला न विश्वासात घेता केलं तरी मी थांबवीन, कारण एमडी माझं ऐकणार, त्याला माहिती इथं नेता कोण आहे म्हणून. त्या प्रकारे एक पण चुकीचं. काही माझ्या कामगारांना अजूनही लोंबकळ ठेवलेलं आहे, त्यांचाही मी रास्ता, माझं पॅनल निवडून द्या, मी त्यांना देखील व्यवस्थितपणे ऍडजस्ट करेन, काय काळजी करू नका. या संदर्भामध्ये आज मी जे पॅनल करणार आहे त्याच्यात काही जण नाराज होणार आहे. मी आपल्याला सांगतो, तुम्ही त्यांच्या नाराजीकडे बघू नका. तुम्ही ह्या 19,651 सभासदांकडे बघा, त्यांच्या प्रपंचाकडे बघा, त्यांच्या भावाकडे बघा. हे सगळे बाकीचे प्रकार मी बंद करून टाकले. तिथं इतर ज्या काही गोष्टी करायच्या, जसं मी का सांगतो की इथं तर भाव चांगला होत होताच, पण मी जसं मार्केट कमिटीला मदत केली, मी दूध संघाला मदत केली, तसं मी कारखान्याला मदत करू शकत नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे काय, म्हणजे CSR. माझ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या ओळखी आहेत. माझं पॅनल निवडून दिल्यानंतर शेतकऱ्याला, सभासदाला तोशिष न लागता मी जर बाहेरनं पैसा इथं उभा करून दिला आणि तुमचा फायदा करून दिला तर काय तुम्हाला वाईट वाटायचं कारण आहे? समोरचं पॅनल करून देणार आहे का? नाही. मी धडधाकट आहे. माणूस धडधाकट असला पाहिजे. आणि मी इथनं कुणालाही मुंबईला, पुण्याला, दिल्लीला बोलवणार नाही. फोन नंबर माझे 3-4 फोन नंबर आहेत. काही नंबर माझे फक्त मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महत्वाच्या लोकांना, पंतप्रधान कार्यालयाला, माझ्या अमितभाईंच्या कार्यालयाला, असे ठराविक लोकांच्या करता मी तो फोन ठेवलेला आहे. त्याच्यातल्या जो काही माझे 3 नंबर आहेत त्याच्यातला 1 नंबर मी जो उचलतो त्या पद्धतीनं, बाकीचा मी तो नेहमीचा उचलत नाही, पण मी मेसेज वाचतो आणि त्याच्यावर मी माझी कामं करत असतो. तो नंबर मी त्या बाबतीमध्ये देईन MDला, खातेप्रमुखांना. मधून अधून VSIचे लोक तिथं येऊन बघतील, कारण मी VSI मध्ये डायरेक्टर आहे. त्यांना सांगेल की ते सगळं नीट चाललंय का बघायचं. आपलाच चांदगुडेवाडीचा चांदगुडे, तो फार चांगल्या पद्धतीने मिलचं काम करतो. काही काही ठिकाणी राज्यात आम्ही 55-110ची मिल टाकली, 55-110ची मिल. त्याच्यामुळं तिथं पण काही अडचण नाही. तिथंही तोशिष माझ्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांना लावून देणार नाही. आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्र आहे, त्याच्यातले जर कुठले रस्ते असतील ते रस्ते 5 वर्षात पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी. माळेगावचा पैसा न घालता मग माझ्या पॅनलला निवडून द्यायला काय हरकत आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता सुनीलने एक आठवण केली. मागे भाव विजेच्या दराचे कमी झाले, 4.5 पर्यंत आले. मी 1.5 रुपये अनुदान दिलं, 6 रुपये भाव दिला, म्हणजे सगळ्या कारखान्यांना दिला की नाही विचार. उद्याच्याला ते मी करू शकतो, माझ्या समोरचं पॅनल करू शकत नाही. आणि मी पॅनल, नीट ऐका, मी पॅनल फक्त राष्ट्रवादीचं करणार नाही. मी ज्या ज्या भागात चांगले लोक आहेत ते भले कुठल्याही पक्षाचे, तुम्ही माझं छत्रपतीचं पॅनल बघितलं, मी त्याच्यामध्ये पक्ष आणला का? नाही आणला. तशा पद्धतीनं काही चांगले लोक आज इकडं तिकडं असतील तर त्यांनाही सामावून घेण्याची माझी तयारी. कारण माझं ध्येय चांगलं आहे की कारखाना चांगला चालला पाहिजे. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टीत माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांचा फायदा आहे, त्याच बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी करू.
या पद्धतीनं आपल्याला कारखाना चालवायचा. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यातनं साखर विक्री असते, त्याच्यातनं अनेक गोष्टी. माझ्या इतक्या व्यापाऱ्यांच्या ओळखी आहेत की मी काही व्यापाऱ्यांना सांगू शकतो, मी इतक्या ढवळाढवळ करत नाही, कारण एकदा माझ्या पुरुषोत्तम दादावर जबाबदारी दिली त्यांनी बघावं, त्यांनी आता पृथ्वीराज जाचकांवर दिली त्यांनी बघावं, केशवरावांवर दिली त्यांनी बघावं. पण यावेळेस मात्र प्रत्येक बारकाईनं मी माळेगाव कारखान्यामध्ये लक्ष घालणार आहे. एक अशा पद्धतीचा आभास निर्माण केला जातो की काही ठराविक लोकांच्या शिवाय तिथं चालतच नाही. मी सर्वांच्या पेक्षा जास्त चांगलं चालून टाकतो, कुठेही काही अडचण येऊन देणार नाही, भेदभाव करणार नाही. लागण तारीख वारच ऊस त्या ठिकाणी तुटतील. आणि अजून एक सांगतो, पाण्याचं तर माझ्याच हातात आहे, पालकमंत्र्यांच्याच हातामध्ये. नीरा डावा कालवा तुमचं वीर भाटगर नीरा देवगर गुंजवणी, त्याच्यावर तिथं पण मी तुम्हाला सहकार्य करतो. लाईटच्या संदर्भामध्ये पण सहकार्य करतो. अनेकांची इतर वैयक्तिक कामं असतात. मी आता पॅनल टाकत असताना कुणी माझ्याशी गंमत केली. मी आता 5 वर्षाच्या करता उपमुख्यमंत्री, साधं सुद्धा नाही, कारण आम्हाला 238 आमदारांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळं अनेकांची कामं, कुणाचं एक्साईजमध्ये काम असतं, कुणाचं PWD मध्ये काम असतं, कुणाचं पोलीस खात्यात काम असतं, कुणाचं DPC मध्ये काम असतं, कुणाला कामं पाहिजे असतात ना. मी तर मागेच सांगितलं, ज्याला कामं पाहिजे त्यांनी पदाधिकारी होऊन नाही, त्यांनी काम करावं सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होणार, इतरांच्याकडनं होणार नाही. आणि कुणी किती काही म्हणा, हा बारामती मतदारसंघ पवार साहेबांचा आणि माझा महाराष्ट्रात आणि देशात ओळखला त्रिवार सत्य, काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळं उद्याच्याला काही झालं तर मी एकनाथरावांना, देवेंद्रजी इथं एक माझा मतदारसंघ आहे, मी तुमच्या मतदारसंघात आलोय का? तसं कुणी जर सांगत असलं काही तर काही होऊन देणार नाही. पण मी पक्षाचं पॅनल करणार नाही, मी चांगल्या लोकांना बरोबर घेऊन पॅनल करणार. त्याच्यामध्ये भले ते माझ्या उमेदवाराला खासदारकीला बरोबर असू नसू, माझ्या आमदारकीला बरोबर असू नसू, मला आता इंटरेस्ट आहे 19,651 सभासदाला चांगला भाव द्यायचा, काटकसर करायचा. मधून अधून कधी काही वेगळं घडतं ते वेगळं अजिबात घडून न देण्याचा. तुम्हाला 13 तारखेला किंवा फॉर्म सगळे भरले जातील त्यावेळेस पण तुम्हाला अंदाज येईल, पण 13 तारखेला क्लिअर अंदाज येईल कुणाच्या नेतृत्वाखाली जाणार. आणि मग बरेच जण आपल्याला मदत करायला लागतील असा माझा विश्वास आहे. त्याच्यामध्ये संभाजी, आपण आपल्या बारामती तालुक्यातनं नीरा डावा कालवा जातो, त्याच्यावर किती पूल बांधले जातात? 22 पूल बांधले, 22 पूल. त्याच्यातले कितीतरी पूल माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्याही कॅनलला बांधलेले. पूर्वी होते का 22 पूल? अजूनही करण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे. का मी इतका अधिकारवाणीने सांगतो? कारण अर्थसंकल्प माझ्या हातात आहे म्हणून मी सांगतो, नाहीतर मी उगीच ऐकतात गप्पा मारल्या नसतात. मला माहिती आहे बजेट ज्यावेळेस मी देणार आहे अर्थसंकल्प, त्यावेळेस थोडासा इकडचं एक नाव वाढवलं की भरपूर फायदा आपला त्या बाबतीमध्ये होतो. आज पण ही सगळी कामं चाललीत ना बारामती तालुक्यात आणि बारामती शहरामध्ये, ते त्याचंच गमक आहे. हे पण आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच आपल्यामध्ये साधारण आपण 24-25 मध्ये
11,21,076 मेट्रिक टन ऊसाचं गळीत काढलं. बाकीचे कारखाने आता 90 दिवसावर, 85 दिवसावर, 100 दिवसावर असे आलेले. आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे, करावीच लागणार आहे. आणि मी कालच अनास्करशी बोलून इथं आलो. त्यामध्ये आपण काय करणार आहे, आपलं पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं की आपण त्याच्यामध्ये हे नीट ऐका, तुमच्या फायद्याचं आहे आणि फायद्याचंच आणलेलं आहे. जगात आणि भारतात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात प्रभावीपणे चालू आहे. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपये मी त्या कामाकरता ठेवलेले. ऊस पीक आहे, सोयाबीन आहे, तुमचं गहू आहे, कापूस आहे, फळबाग आहे, अशी वेगवेगळी पिकं आहेत. अनेक कंपन्यांनी स्टार्टअप ही कामं करायला आता प्रयत्न करतायत. सारखे मला मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आमच्या एकनाथरावांना भेटतायत. परंतु गेल्या 3 वर्षापासून आपलं जे कृषी विज्ञान केंद्र जे आहे, त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड ह्या कंपन्यांच्या तज्ज्ञांनी, नीट ऐका, जगातल्या ह्या फार नावाजलेल्या कंपन्या आहेत, पीक उत्पादनामध्ये 40% वाढ. म्हणजे अशोकराव, तुमचा ऊस 60 टन निघत असेल तर 40% वाढ, 24, म्हणजे अजून 25, म्हणजे 40% वाढ. पाण्यामध्ये 50% बचत आणि रासायनिक खतामध्ये 40 ते 50% बचत. त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारते, जमिनी चोपडत होत नाही. त्या जमिनीला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच आपण देणार आहे. त्याच्यामुळं लो कार्बन इमिशन प्रोडक्ट तयार करण्याचं संशोधन पूर्ण तिथं केले गेलेलं आहे. पंतप्रधान कार्यालयाचे तज्ज्ञ, युरोपियन शिष्टमंडळ यांनी पण या प्रकल्पाला भेट दिलेली आहे. आपलं कृषी सचिवालय म्हणजे कृषी विभाग, रस्तोगी, सूरज मांढरे, हे सगळे लोक यांना देखील मी पाठवलेलं होतं. कृषी मंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त यांनी हा प्रकल्प पाहिला. शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर जाऊन व्हॅलिडेशन केलेलं आहे. ते तसेच सत्या नडेला आणि इलोन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकल्पाचं जागतिक स्तरावर कौतुक केलेलं आहे. सत्या नडेला आणि इलोन मस्क, बारामतीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे फिलिपाईन्स, घाना, ब्राझील आणि व्हिएतनाम इत्यादी देशातून सदरच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची मागणी आलेली की तुम्ही आमच्याकडे येऊन करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानामुळं आपला जो 1 तारखेचा सूचना 1 साल, तो जो बरेच महिने चालतो, तो 16-18 महिन्याच्या कालावधीत तयार होणारं ऊसाचं पीक आता ह्या तंत्रज्ञानामुळं 12 महिन्यामध्ये उत्तम रिकव्हरीसह तोडणीस तयार होतो. उत्तम रिकव्हरीसह म्हणजे 12 महिन्यातच रिकव्हरी पण वाढणार, पाण्याची बचत होणार, खताची बचत होणार, जमिनीचा पोत सुधारणार. आणि त्यामुळं खरीप तुम्हाला सोयाबीन घ्यायचं असेल, उडीद घ्यायचं असेल, घेवडा घ्यायचा असेल किंवा हे घेऊन मग तुम्ही पूर्व हंगामी ऊस घ्या आणि ऊस तोड पण तुमची लवकर होईल. आणि रब्बीमध्ये तुम्ही हरभरा घ्या, गहू घ्या, कांदा घ्या, कुठलं तुम्हाला पीक घ्या, मका घ्या, जे पीक घ्यायचं ते घ्या. त्याच्यामुळं पिकं 2 वर्षात ही घेतली जातील आणि रब्बी काढणीच्या नंतर आपल्याला ताक, ढेंचा आपण काढतो आपण कधी कधी, तो लावल्याने जमिनीचा पोत पण तुमचा सुधारेल. सोयाबीनचं पण बेवड चांगलं असतं, हरभऱ्याचं पण बेवड चांगलं असतं. त्याच्यावर दोन्ही फायदे तुमचे होतील आणि उत्पादकता वाढेल असे निष्कर्ष सिद्ध झालेले.
त्यामुळं संपूर्ण राज्यात क्रॉपिंग पॅटर्नची एक नवीन दिशा मिळणार आहे, ह्याच्यातनं क्रांती होणार आहे, याची नोंद घ्या. तुम्ही म्हणाल आम्ही काय करायचं? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांना त्यांनी बँक 650 कोटी रुपये नफ्यात आणली. गेल्या वर्षी ती बँक मला वाटतं 635 कोटी नफ्यात होती. त्याच्या आधी 620 कोटी का 15 कोटी आणि त्याच्या आधी 605 कोटी. ज्या बँकेने ह्या अजित पवारला बदनाम करण्याचं काम काही प्रवृत्तीने केलं, ती बँक जर मी अडचणीत आणली असती तर 650 कोटी रुपये नफा झाला नसता, वाटोळं झालं असतं. पण ठीक आहे, बदनामी आपण सहन केली. कारण तुम्ही पण बघता बारामतीतल्या संस्था मी कशा चालवतो, जिल्ह्यातल्या संस्था कशा चालवतो. आणि माझी काल बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक योजना मी पहिली महाराष्ट्रात तुमच्याकडे जाहीर करतोय की एक नवीन योजना आम्ही आणतोय, ज्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी पार्टिसिपेटरी फार्मिंग ही संकल्पना अंमलात आणण्याचा आम्ही ठरवलंय. सदर योजनेमार्फत राज्य सहकारी बँक ही कारखान्यांना वित्त पुरवठा करेल. साखर कारखाना आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान देणारी संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्र बारामती तत्सम संस्थांचे तशी अजून कुठली असले तरी सामंजस्य करार होईल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन आमचं आहे. शेतकऱ्यांच्याकडे गतवर्षीच्या तुलनेत त्याच क्षेत्रातून अधिक उत्पादन प्राप्त झाले तरच या तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक केलेला निधी संबंधित कारखाना केन डेव्हलपमेंट कार्यक्रमाअंतर्गत कपात करेल. म्हणजे इथं जर सभासद कुणी असेल, अविनाशने ते लावलंय आणि अविनाशचा ऊस 60 टनाच्या ऐवजी 90 टन निघाला, हे तर आकडेवारीने सिद्ध होणार. ते सिद्ध झालं जास्तीचा ऊस तरच तुम्ही पैसे द्यायचे. काय वाईट आहे? नाही तर पैसेच द्यायचे नाही. जेपी शंकरा फार विचारपूर्वक हे सगळं आणलंय. शिरसनं पांढरवाडी सगळं पांढरवस्ती सगळं नीट ठेवलं पाहिजे. निकाल आला का स्वस्त धान्य दुकानाचा? मी हेरिंग घेतलं त्याला, ये म्हणलं शंकरराव या या या. मंत्री हेरिंग घेत होते, मंत्री होते अजित पवार, समोर शंकरराव राहू द्या, ते काढत नाही. तर या पद्धतीनं हे गणित हे वाढलं तरच आपल्याला पैसे द्यायचे. आणि गाळप क्षमतेसाठी लागणारा ऊस त्या त्या परिक्षेत्रात उपलब्ध होईल. ऊसाची रिकव्हरी वाढेल. शेतकऱ्यांना 2 पिकं जादा घेता येतील. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हायला मदत होईल. यासाठी ही नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण आणतोय. आणि त्यामध्ये माझ्या सोमेश्वर कारखाना, माझा माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना इथल्या सभासदांच्या करता आपण तो राबवतोय. साधारण 2.5 कोटी रुपये राज्य सहकारी बँक तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. जे कोणी फर्स्ट कम फर्स्ट पुढे येतील, उत्पन्न वाढल्यावरच पैसे द्यायचे. थोडंसं जिरायत भागामध्ये सहकाऱ्यांनी तिथं काय करायचं मी ती ठरवील. कारण तिथं पाणी असलं पाहिजे. जर उन्हाळ्यात झटका बसला तर पाणीच नाही मिळालं तर मग टनेज वाढणार नाही. त्याच्यावर तिथं मी आता बंद पाईपलाईनचं वगैरे पाणी आणतोय. पुरंदरचंही काम जोरात चाललेलं आहे. त्याच्यावर तिथंही काही अडचण येऊन देत नाही. तिथं थोडं अजून तुम्ही कळ काढा. परंतु यंदाच्या वर्षभरात ही बरीचशी कामं हातानिराळी करण्याचं माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळं आपलं उत्पादन वाढवण्याच्या करता तुम्ही जर मी उभं केलेलं पॅनल निवडून दिलं तर हा फायदा होणार. म्हणजे आता बाबासाहेब मागं कुणी काय कसं ते खोलात न जाता अरे याला घेतलं नाही त्याला घेतलं नाही उगीच कुणी कोणाला तरी उचकवायचं काम करू नका. काही जण म्हणतात की आता वर्गणी इतकी काढायची तितकी काढायची, हा इतका देणार आहे तो तितका देणार आहे. ठीक आहे, त्यांना लखला. त्या संदर्भामध्ये आपल्याला जेवढा काही निवडणुकीत नियमाप्रमाणे खर्च करता येतो तेवढी खर्च करायची माझी धमक आहे. हे काही तुम्ही काही काळजी करू नका. जे पॅनल मी निवडून देईल ते पॅनल त्या पद्धतीनं खर्च करेल. म्हणजे काय पोस्टर्स लावणं, बोर्ड लावणं, पत्रिका देणं
मी ह्यावेळेस मी स्पष्ट सांगतो, माझ्या हातात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा वापर करणार आहे. मी उगीच कुणावर अवलंबून राहणार नाही. जर कुणी असेल तर सभासद तसे कमीच आहे, आपल्याकडे हजारो कार्यकर्ते, हजारो माझे सहकारी पण आहेत. कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे ते बोलत नाही, नाहीतर लगेच अच्छा संयुक्तचा भंग केला. ते काय करायचं ते मी करीन. मी सगळ्या यंत्रणा कामाला लावणार आहे आणि त्या पद्धतीनं त्या जबाबदारी त्यांच्यावर टाकणार आहे. मी नेहमी माळेगावचं इलेक्शन करायचो तसं यावेळेस करणार नाही. मी खूप सगळे प्रयत्न केले, परंतु काहींचे स्वभाव हट्टी आहे. मी पण हट्टी, डबल हट्टी त्यामध्ये. आणि अरे बाबा थांबा ना कुठंतरी. बाकीच्या 25 मधल्या, 40 मधल्या, 45, 50, 60 मधल्यांनी कधी कधी बघायचं. हा 56. होय शामराव, तुम्ही माझे नातेवाईक आहात. देवळा लिहून माझं नातं आहे. मला सगळी नाती-गोती माहिती आहेत, फक्त मी निवडणुकीत काढत नाही. मी मनात ठेवतो. त्यामध्ये मला एवढंच सांगायचं की थोडं सभासदांनी पण विचार करा ना, की बाबा कुणाच्या हातात आपण कारखाना देतो त्या प्रकारे. आणि हा एवढा सगळा फायदा मी जर करून देणार असेल तर माझ्या विरोधकांनी पण विचार केला पाहिजे, अरे ही एवढं करते ते ह्यालाच देऊन देऊ. त्याचं कारण असं आहे, भाव देणारे मागं ज्या 5 वर्षामध्ये भाव चांगला देत असताना काही थोडं बहुत चुकलं असेल तेही 100% दुरुस्त करणार, तेही जाहीर केलेलं आहे. एकही बिल हॉटेलचं कारखान्यावर येणार नाही. ज्याला जायचं डायरेक्टरला त्यानं स्वतःचे पदरचे पैसे खर्च करावे, चहा खर्च करावा, आणि भत्ता असेल त्या भत्त्यात भागलं तर ठीक, नाही तर तुझं तुला लागला. पॅनलमध्ये उभं राहायचं असेल तर राहा, नाही तर आपलं पेट्रोल पंपावर बस. तिथं बरंच आले. तर या प्रकारे शिक्षण, स्कॉलरशिपचे पैसे राहतात. स्कॉलरशिपचे पैसे कोण देतं? गव्हर्नमेंट देतं. गव्हर्नमेंटमध्ये कोण आहे? याजी पवार कोणतरी आहे, वित्त विभागच देतो. मागचे पगार छत्रपती, ते एक सांगायचं राहिलं. माळेगाव शिक्षण संस्थेमध्ये जर यदा कदाचित नवीन प्रकल्प राबवायचा असेल तर तो प्रकल्प CSR मधनं उभे करायची जबाबदारी या पट्ट्याची. तो भले 5 कोटीचा असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, बुडवले साहेब काय काळजी करू नका. या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होती. आता बाबूराव तुम्ही मला सांगा, आता काय करणार? बाळासाहेब तुम्ही सांगा, अप्पासाहेब तुम्ही सांगा. म्हणजे ह्याच्यात काहीच, मी ठरूनच आलेलो होतो. मी पहिल्यांदा सगळ्यांना चाचपण्याचा प्रयत्न केला तर मला हुडीत करतात. हुडीत. अरे मी हुडीत करण्यासारखं आहे. मी पण एकदा हट्टाला पेटल्यावर मी पण बघणार आहे की काय नक्की लोकांना करायचं. लोकांना या सगळ्या गोष्टीचा माझ्या 37 गावामध्ये फायदा करून घ्यायचा आहे आणि चांगला भाव घ्यायचा आहे. आणि केंद्राच्या शासनाच्या सगळ्या योजना पण त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि मध्ये जे काही ते कदाचित आता भाषणात सांगतील असं झालं, हे तसं झालं. अहो काही लोक त्या 5 वर्षामध्ये बोर्डात पण आले नाही. मिटिंगला आले का? मिटिंगला मग जर तुम्ही बोर्डातच मिटिंगला 5-5 वर्ष येत नाही निवडून जाऊन, पण काय तुम्हाला कारखान्याच्या बद्दल आपुलकी आहे? काही लोक 2.5 वर्ष बोर्डात आले नाही. आले का बाळासाहेब? भावकीचा प्रश्न असल्यावर बोलणार
लय जोरात काय म्हणतो याला आमचीच भावकी कमी आहे, नाही तर काय बरं. पण तुम्ही सगळे त्याच्यावर माझं चांगलं सांगा. मित्रांनो, ह्याच्यात नात्या गोत्याचा, भावकीचा, ह्याचा जातीचा, पंथाचा, धर्माचा कुठलाही विचार करू नका. मी फार जबाबदारीनं सांगतोय, मी इतकं अधिकारवाणीनं तुमच्याशी बोलतोय. मी कुठलाही वायफळ खर्च माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा उद्याचा 5 वर्षात होऊन देणार नाही. उगीच काही कार्यक्रम घ्यायची गरज नसेल तर कार्यक्रम पण घ्यायचं कारण नाही. जे कार्यक्रम घ्यायला पाहिजेत ते कमीत कमी कशा पद्धतीने आपल्याला करता येतील. आपली माळेगावची वसाहत फार जुनी झालेली आहे. आता व्हर्टिकल चालले. मी पृथ्वी पुरुषोत्तम दादाला व्हर्टिकल इमारती बांधायला लावल्या. जाऊन बघा त्या सोमेश्वरला. भाव देत देत गेलंय. मी कसं करायचं, काय करायचं, सभासदांच्या भावावर कसा कमीत कमी खर्च टाकायचा ती जबाबदारी फाळके माझी. त्याच्यात अजिबात कुठं तुम्हाला मी वेळोवेळी दर आता जसं 5 वर्षामध्ये काही ठळक वैशिष्ट्य मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, तशा पद्धतीनं त्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी ते सांगत जाईल. म्हणजे मी जरा जास्त तिथं येणं जाणं वाढवेल. मी माळेगाव कारखाना, माळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्याच्यामुळे तिथं पण निधी दिला तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माळेगाव कारखान्यालाच होणार. नगरपंचायतीतनं माळेगावच्या परिसरातली काही कामं, कॉलनीतले रस्ते मी त्याच्यातनं केले. कोण मला म्हणणार आहे इकडं कशाला केलं? अरे मी पैसे मंजूर करून आणले, मी कुठं करीन? फक्त ते नियमात बसवायचं कसं ते माझं काम आहे. कारण लोक तिथं जा हे करतात, माझी शाळेतली मुलं जा हे करतात. आणि मी केलंय, हे सिद्ध करून दाखवलंय. माळेगाव शैक्षणिक संकुल जाऊन बघा कसे टार रोड केलेत की नाही. त्यामुळं धनंजयराव सगळ्यांनी आता नीट लक्षात घ्या. ती करण आलंय का रे? करण कुठे? ती तर लय मोठा नेता झाला. ती रवी आलाय का? रवी रोहिणी भेटली होती तिकडे कुठं? आंबेजोगाईला. नाही मला भेटली होती. ती तिचं माहेर आहे ना, ह्याची सासूरवाडी तिचं माहेर. तर ह्या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाणार आहे. ह्याच्यातलं कुठलंही आत्ता सांगितलेलं भाषण टेप करून ठेवा. ह्याच्यातलं आणि जर कुठलं राहिलेलं असेल तर प्रचाराचा नारळ फोडताना ते पण मी त्या ठिकाणी सांगेन. पण पॅनल करत असताना कुणी रुसणे फुगवे वगैरे असं अजिबात करू नका. सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्या मनासारख्या होतात असं समजण्याचं कारण नाही. काहींनी मनाचा मोठेपणा दाखवून आपण स्वतःच सांगा की दादा यावेळेस आता मी जरा थांबतो, असं पण काहींनी जरा सांगा. कारण त्या संदर्भामध्ये नाहीतर इकडं म्हणायचं दादा थांबतो, तिकडं दादाला लावायचा घोडा, तसलं काही करू नका. म्हणजे आतलं तर तसं काही करू नका. हे लपून छपून राहत नाही. मी फार बारकाईनं सगळ्या यंत्रणेचा वापर करून ही निवडणूक लढवणार आहे. कुणाला काही म्हणायचंय, कुणाला काही करायचं, ही सहकार्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे मी सगळे कोण समजा कुणाचं कोण मी छत्रपतीचं पण मगाशी बोर्ड सगळं मला भेटायला आलं होतं. म्हटलं तुम्हाला आता बापूंनी, मी आणि मामानी एवढ्या मताधिक्याने निवडून आणलंय. आता तुम्हाला इकडं पण पाहुणे रावळे मित्रपरिवारात गुणवडी, डोरलेवाडी हा जो भाग आहे, आज छत्रपतीला पण आणि माळेगावला पण. अरे होय बाबा दिलं ना. त्याच्यामध्ये माळेगाव आणि छत्रपती ह्या दोन्हीकडं काही जण सभासद आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर मेडल बारामती हे अशी काही गावं आहेत. त्याच्यावर तिथं व्यापारी बंधू आहेत, इतर सहकारी आहेत, सगळे काही आहेत. त्याची व्यवस्थितपणे शहानिशा करून ही सगळी जबाबदारी पार पाडायची. आपल्याला साधारण 1000 मतामागे एक उमेदवार. जर 19,000 आपली 19,600 म्हणजे घडीभर 20,000 झालं. घडीभर 20,000 मतं आहेत.
तर त्या हजारामागे एक उमेदवार असे 20 उमेदवार आणि एक ब वर्गाचा काही 100 होते. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यात सहकार्याची भूमिका घ्या. मी आपल्याला दाव्याने सांगतोय, मला आजपर्यंत कारखान्याची निर्मिती झाल्यापासून, नीट ऐका, माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाल्यापासून आता केशवरावांचा बोर्डाचा ह्या टर्मचा शेवट होईपर्यंत नवीन जो ते नवीन 5 वर्षाचा तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीने निवडून दिलं तर या सगळ्या कारकिर्दीपेक्षा ही उद्याची 5 वर्षाची कारकीर्द माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आर्थिक संपन्न करण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता वेगवेगळ्या योजनांचा लाभ माळेगावच्या सभासदांच्या भावावर परिणाम न होऊन देता व्यवस्थितपणे आपण करणार आहोत. त्याकरता सगळ्यांनी साथ देणं नितांत गरजेचं आहे. आत्ता कुणाला 2च्या पुढे मी तिथं आहे, कुणाला भेटायचं नितीन कोण जगताप, डी जगताप आणि नितीन आटोळे कुणाच्या वाढदिवसात, त्यांच्या का माझ्या? माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये पुणे येथील बायोरॅड मेडिसिन्स यांच्या सहकार्याने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेतलं आहे. माझी स्वतः डॉक्टरांबरोबर चर्चा झाली आहे. ऑपरेशन उत्तम दर्जाचं होणार आहे, तरी गरीब आणि गरजू लोकांनी त्याचा लाभ घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे, माझ्या मतदारांना विनंती आहे, माझ्या नागरिक बंधू भगिनींना त्या निमित्तानं विनंती आहे. ह्या प्रकारे आपण पुढे जाऊ. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या माळेगाव आणि इकडच्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये आणखीन काही राज्य सरकारच्या वतीनं जसं पोलीस स्टेशन आणलं, जसं आता ज्यांनी सांगितलं तसं क्रीडा संकुल वगैरे केलं. आता सोमेश्वरला पण आपण क्रीडा संकुल, पुरुषोत्तमदादा पशुवैद्यकीय ते माळेगावच्याच कार्यक्षेत्रात येत आहे. 560 कोटीचं पशुवैद्यकीय कॉलेज आहे, कार्यालय नाही कॉलेज, मेडिकल कॉलेज. एवढा म्हणजे त्याच्यातून वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीनं त्याच्यात सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या प्रकारे आपल्याला पुढं जायचं आहे. म्हणून माझ्या सर्व सभासदांना आव्हान आहे की यामध्ये मी जे 21 लोकांचं पॅनल करणार आहे त्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्याशी त्या निमित्तानं संपर्क साधावा. मला तो उमेदवार त्या 21 मध्ये घ्यावा असं वाटत असेल तर मी त्याचं वेलकम करायला तयार आहे, स्वागत करायला तयार आहे, त्याला घ्यायला तयार आहे. पण त्यांची प्रतिमा चांगली असली पाहिजे, स्वच्छ चरित्र असलं पाहिजे, स्वच्छ पेय प्यायची त्याला सवय असली पाहिजे. स्वच्छ म्हणजे निर्मळ पाणी प्यायचं. साधू संतांनी तेच आपल्याला सांगितलं. तुकोबा महाराजांनी, पांडुरंगांनी, ज्ञानेश्वर माऊलीने तेच आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं या प्रकारे वेळ देणारे, आपल्या स्वतःच्या वाहनांनी येणारे, एखादा गरीब असेल, गरीब पण हर उन्हाळी कार्यकर्ता असेल आणि लोकांना हवासा वाटणार असेल, त्याच्याकडे यायला मोटरसायकल नसेल तर मी त्याला मोटरसायकल विकत घेऊन दिलं आणि सांगितलं. म्हणजे असंही कुणी गरिबांनी समजता कामा नये. आम्ही गरीब आहे, ह्याच्याकरता रात्रंदिवस राबतोय, एवढी लोक माझ्याबरोबर आहेत, फक्त आम्ही गरीब आहे, आमचं वाहन नाही म्हणून. आता सगळ्याकडे मोटरसायकल असतात, पण जर एखादं असलं, गाडी नाही मोटरसायकल, त्याच्या मी पण पहिल्या इलेक्शनला जसं दत्तू पाटील असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या इलेक्शनला बुवासाहेबांना माहिती, बुवासाहेब गावडेंना मी पहिल्या इलेक्शनला 5 वर्ष राजदूत
जावा नाही रे, जावा लई मोठी झाली, राजदूतवर जायचं, मिटिंग करायचं. तसं आपल्याला काय, आपण कडब्याच्या वर हेलावर बसून कडबा आणलाय, तसं काय आपण सगळे काम केलेले. तो तिथपासून इथपर्यंत पोहोचलो. बेंगलोरून गाई आणल्या, शेण काढत काढत, धारा काढत काढत, म्हणजे 2 दिवस त्या गाडीत बसून मी आणि राजदादा. तेव्हा सांगायचं तात्पर्य, आपल्याला सगळ्याची सवय. मात्र तुमच्यामुळं आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो, तुमच्यामुळं 11व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आणि आत्ताची एकंदरीत परिस्थिती बघता बहुतेक ते रेकॉर्ड या 5 वर्षामध्ये मोडलं जाईल, पूर्वीचं जे कुणाचं असेल ते. आपल्याला रेकॉर्ड मोडायचं नाही, आपल्याला जनतेची कामं करायची. त्याच्यामध्ये कुठं तुमचे पाण्याचे प्रश्न असतील, ह्याच्याबद्दल पण वेगवेगळे. आता नदी सुधार कार्यक्रम आहे, त्या नदी सुधार कार्यक्रम आता आम्ही पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवतो. तो कार्यक्रम राबवून मला सोमेश्वर, माळेगाव, छत्रपतीला, कारण तिन्ही कारखान्याच्या शेजारून नदी गेलेली, तिथं काही योजना केंद्राची आणता येईल. केंद्राच्या खूप मंत्र्यांची आता माझ्या ओळखी झालेल्या आहे. उद्याच्या 24 तारखेला रात्री खूप मोठी लग्नाची, तिथंही 24ला मुख्यमंत्र्यांचं माझं ठरलेलं आहे. दिवसभराची सगळी लग्न करायची. शेवटचं लग्न अभिमन्यू पवारांच्या घरातलं आमचे आमदार औस्याचे, ते करून 9ला आम्ही दिल्लीला निघून जाणार आहे, 9 वाजता. कारण 25 तारखेला दिवसभराची पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आमची सगळ्यांची बैठक NDAचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ठेवलेली आहे. त्यामुळे एकनाथराव शिंदे, मी, आम्हाला सगळ्यांनाच बोलवलेलं आहे. त्यामुळे मी रविवारी दिवसभर तिथं आहे. हे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या अनेकांच्या ओळखी आहेत. मी अनेकांना शब्द टाकून आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना, आत्तापर्यंत पवार साहेबांनी फायदा केला, त्याच्याबद्दल दुमत नाही. कारण माळेगाव शैक्षणिक संकुल आता हिरामत काका नाही आहेत, परंतु तेव्हा साहेबांनी जी मोठी रक्कम उपलब्ध करून दिलेली होती, त्यावेळेस काही वेळेस हिरामत काकांनी त्याच्यातनं पगार पण बाळासाहेब मागवली होती, म्हणजे शिल्लक होते म्हणून. तशा पद्धतीनं आपण, जसं मागे आम्ही सोमेश्वरला पण 6 कोटी रुपये काहीतरी दिलेले होते. फॉर्म भरण्याच्या पद्धतीबाबत काय बोलायचं, आम्ही सांगितलं ना आता एवढं. मी त्याच्यामध्ये काय 13ला बाकीच्यांनी फॉर्म, जसं मी छत्रपतीला केलं, जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरू नका, एवढ्या सगळ्यात आधी विचार करा. अजित पवारांनी जे भाषण सांगितलेलं आहे त्या भाषणात कुठं कुठं आपण बसतो, सगळ्यात बसत असेल तर फॉर्म भरा, कुठं बसत नसेल तर नका भरू, जरा थांबा. तुम्हाला भाव चांगला देतो, तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता आणतो, तुमचे रस्ते विस्ते चाऱ्याचं राहिले, चाऱ्या इथल्या कार्यक्षेत्रातल्या यांत्रिक विभागाची मशिनरी राहून चांगल्या पद्धतीने करून घेतो. म्हणजे बंधाऱ्याचं पण चाललं, बंधाऱ्याच्यात पण सुधारणा करतोय. हे बंधारे झाले की नंतर चंद्रराव ह्याला येतो निरेला, आणि निरेला आत्ताच्या बंधाऱ्यापेक्षा हे फळ्या घाला ह्याच्यात जो वेळ जातो, त्याच्याऐवजी नवीन टेक्निक मी मराठवाड्यामध्ये वापरलं परवा, तेच टेक्निक मी इथं आणतो. आपल्यातला सगळ्यात मोठा बंधारा कुठला असेल तिथं पहिल्यांदा घेतो. तुम्ही बघाल त्याच्यामुळं बटनावर वर जाईल, बटनावर खाली येईल. हे जे काही त्रास होतो तो काही होणार नाही, ते पण करून देतो. आता एवढं सगळं बोनस देत चाललेलं आहे. आणि कामगारांना पण जसा माझ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल त्या रेशोमध्ये कामगारांना पण बोनस त्या ठिकाणी मिळेल, आणि पगार पण वेळच्या वेळेला होते. आणि तोंडी वाहतुकीचं तर सांगून टाकले. अजून याच्यातनं काही राहिलं असेल तर त्याबद्दल मला लक्षात आणून द्या, त्याची पण दुरुस्ती करण्याची तयारी माझी आहे. पण काही जण गैरसमज पसरवण्याचं काम करून देतील, पटवून देण्याचं काम करून देतील. हे आता माझ्या चिन्हावर शिक्का मारला नाही, मी 1 नंबर, तू एकटा म्हणून काय उपयोग आहे.
यांना आणि यांना पटलं पाहिजे. केलंय चालू. तर या पद्धतीनं आपण पुढे जाऊया असं मला वाटतं. मी आता कुठला काही मुद्दा माझ्याकडं राहिला असं काही मला वाटत नाही. पण अशा प्रकारे आणि खूप काही गोष्टी माळेगाव नगरपंचायतीच्या एरियामध्ये करू आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पण करू आणि तालुक्यातच करू. आणि ह्याच्यामध्ये मी काही इतरांना पण ज्यांचा त्याआधीच सांगतोय, ज्यांचा बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची संबंध येतो, समजा उदाहरणार्थ दत्ताभाऊ भरणे, मी त्यालाही सांगणार तू आलं पाहिजे. मी तुझ्या तालुक्यात आलोय, तिथं काम केलंय, तू तुझ्या पाहुण्यारावळ्यांना भेटलं पाहिजे, मित्रपरिवारांना भेटलं पाहिजे, मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण चांगल्या मताधिक्याने आपलं पॅनल आणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सर्वांगीण विकास उद्याच्या 5 वर्षाच्या करता उत्तम भाव देत त्या ठिकाणी करूया अशा प्रकारची विनंती.